नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर युवा ट्रेकर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे 19 फेब्रुवारी 2026. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. तर आपण या शिवजयंतीनिमित्त पुण्यामध्ये विविध मावळ्यांच्या घराण्यांचे या ठिकाणी रथयात्रा निघली जाते. तर ती आपण आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहोत. जोपर्यंत गडावर भगवा झेंडा फडकवत नाही तोपर्यंत भलकवडे घराण्याचं नाव लावणार नाही. शाबास नावजीराव, तुम्ही तर मराठ्यांच्या राज्याचे पंचहजारी मनसबदार. सिंहगडाला पडलेली मोगली मगरपेटी सोडवण्यासाठी तुमच्यासारखा ढाया वाढत हवा. तुमच्या सोबतीला त्या विठोजी तारखेला घेऊन जा. आता घ्या दिवाळीचं नाव आणि उद्या पारायणाचा भंडारा. बोला हरे 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 हरे. रामजी, आपण जसं ठरवलं कदाचित तसंच घडतंय. या शहरात या अष्टमीची रात्र त्या काळ्या करून ढगामुळे चंद्राला असून तो दिसणार नाही. केवळ काळो अंधार जंगल गाचा उठून काळा चढून आपले पार्श्वभाऊ चित्रकारावर पोचलेली. आपण आता पुन्हा काय करायचं? वय, आपण गडावर पोहोचू का? मात्र आता सावध राहायला हवं. आपण इथं आल्याची गरीबाला चालून नाही. सारेजण गुपचूप पुढे जावं आणि संधी मिळाली की एका क्षणात पराक्रमाचं रणतांडव सुरू. आज सिंहगडाच्या माथ्यावर मराठ्यांच्या संशेरी रक्ताची रंगपंचमी खेळणार. कोणतरी पहाडेकडे येत आहे तिकडंच वाटतं. मेरी समझ में ये नहीं आता कि यहाँ हमें पहरेदारी करने की जरूरत ही क्या है? क्यों? ऐसा क्यों है? अरे, ऐसे घने अंधेरे में और तूफानी बारिश में यहाँ आने की हिम्मत शैतान भी नहीं करेगा. सैतानात नसेल पण मराठ्यांमध्ये आहे हिंमत इथं येण्याची. नावजी बलकवडे म्हणतात मला. या सिंहगडावर भगवा झेंडा फडकवून तुझ्या औरंगाच्या छाताडावर नाचायचंय आम्हाला. अरे जा रे, वो तुम्हारा तानाजी भी यहाँ आया था. क्या हो? यही पर गया था रे. कोण सांभाळून बोलायचं बघा रे. तानाजी रावांनी इथं रक्त सांडलं. स्वराज्याच्या उंबरी सिंहगडाचा अनमोल रत्न साठवण्याचं काम त्यांनी पूर्ण केलं. आज परत एकदा मराठ्यांचा हिसका लावायला आलो आम्ही. ऐका मर्दमावळ्यांनो, आपल्या शंभूराजांच्या हत्येचा सूड घेण्याची संधी सोडू नका. आपल्या तलवारीच्या घावांनी शत्रूची खांडोळी करा आणि या सिंहगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा गुलाल उधळा. बोला हरे 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 हरे. नावजी, बोल विठूजी. गजू मारा गेला. लोकांचं पळून गेले, बाकीचे गुडघे शहरात आले. आपली आज खरी फटका झाली नावजी. शाबास विठूजी, अखेर आपण जिंकून दाखवलं. आज आठवण येते सुभेदार तानाजी रावांची. सुभेदार, सिंहगडावर स्वराज्याचा झेंडा फडकवून आम्ही तुम्हासनी मानाचा बोजरा आणि अखेर नावजी बलकवडेंनी आणि विठोजी कारकेंनी यांनी काळाच्या रणनीतीने शत्रूला आस्वाद दाखवले. मोगली मस्तीचा भास मराठी मावळ्यांनी उठवला. या आनंदवाद्यांनी स्वराज्यात उत्साहाचं वार संचारलं आणि एक दिवस स्वराज्यातील छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर आगमन झाले. आपला सन्मान या ठिकाणी नंदादी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुदायी वीर नाराव महाराज पाटील यांच्या स्वराज्य
मुलाच्या वतीनं हार्दिक हार्दिक श्री कंदाळी मंडळाच्या वतीनं समान विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मंचामध्ये यायचंय. पुणे शहरातील नगरसेवकांचे मानधन नाकारणारे या ठिकाणी श्रीमंत अरुण देशमुख घराणे यांचा सणाच रथ आलेला आहे. या घराणेशाहीचे या स्वराज्य रथाचे प्रमुख यांचा सन्मान या ठिकाणी होतो. अरुणजी देशमुख आणि आदित्य देशमुख यांनी मंचावर यावं अशी विनंती करतो. त्यांनी यावं. मंडळाच्या वतीनं घरी परिवाराचं सहर्ष स्वागत. घरी परिवारातील मान्यवरांना शिवमय स्वागत आहे ताई आपलं. या ठिकाणी आमचे मित्र पैगंबर शेख यांचा महाशक्तिशाली श्रीमंत सरदार संभाजी काटे देशमुख सरांचा आपला सन्मान घेण्यासाठी कृपया व्यासपीठावर यायचे. आपले लोक ज्या दिशेने मार्ग करू लागले तसं वाढवही तसं चालू लागले. आलेला आपण रथ पाहतोय. सरकार कुंडाळकर घराण्याचा हा स्वराज्य रथ या ठिकाणी आलेला आहे. या स्वराज्य रथाचे प्रमुख यांचा सन्मान या ठिकाणी स्वतः खाली जाऊन नंदादी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी होत आहे. वातावरण एकदम भगवामय झालेलं आहे. स्वराज्य रथ आलाय. कर्णपट नरवीर पिलाजी गोळे यांचा हा रथ या ठिकाणी आलेला आहे. स्वराज्य संस्थापक अध्यक्षा सौ नीताताई डमाले ताईंच्या वतीनं सर्व शिवप्रेमींचं या ठिकाणी आणि या स्वराज्य रथाचे सर्व प्रमुख यांचंही स्वागत. स्वराज्याचे बांधून तोरण, स्वराज्याचे बांधून तोरण, शत्रूंना आणले शरण, शत्रूंना आणले शरण. शिवसन्मान पुण्यनगरीमध्ये सर्वांचं आजच्या शिवजयंतीचं
आकर्षण ठरणार शिवमूर्तीचं स्वरूप 25 फुटाची मूर्ती या ठिकाणी सुस्वागतम. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये सरदार घराणेशाहीतील म्हणजे बहिर्जी नाईक यांचा स्वराज्यवती या ठिकाणी आलेला आहे. घराणेशाहीचा त्यांचा सन्मान स्वतः खालीवर काही करत आहे. बहिर्जी नाईक हे नवीन स्वराज्याचे हे प्रमुख. शिवाजी महाराजांना स्वराज्याचा अंत करणे स्वराज्यवती या ठिकाणी ठरवण्याचा निर्णय घेतला. डोंगराळ आणि जंगलमय प्रदेश मराठ्यांसाठी अनुकूल होता. ही रणनीती या ठिकाणी आपण मूर्तीच्या ठिकाणी जायचंय. भव्य दिव्य अशी ही शिवमूर्ती आहे. त्या ठिकाणी आपला सन्मान होतोय. व्यासपीठावर येऊन प्रतापगडच्या मोहिमेत अफजलखानाच्या सैन्यावर चावडीकडून हुल्ला चढविणारे तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आपला हा व्हिडिओ संपवत आहोत. आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. जय शिवराय.